तर काल होता प्रांजलचा बड्डे. कसं सेलिब्रेशन केलं ते तर तुम्हाला दाखवेनच, पण त्याआधी आम्हाला जायचं होतं लग्नाला. म्हणून इथे मी सिंपल अशी रेडी झाले. मग आम्ही चौघेही गेलो. मी, प्रणित, प्रांजल आणि हेही आले होते आमच्यासोबत. पण लग्नात काय आले नाहीत ते. आम्हाला सोडून ते घरी निघून आले, म्हणजे मार्केटमध्ये. मग आम्ही लग्न वगैरे लावलो, जेवण वगैरे करून घेतलं. मग तिथे थोडा वेळ बसलो गप्पा गोष्टी करत. माझी आई, बहीण आम्ही सगळेजण गेलो होतो तिथं. मग सगळे मिळाल्याच्यानंतर गप्पा गोष्टी तर होतातच. घरी आल्याच्यानंतर थोडा वेळ आराम केला. मग काल आणलेला किराणा तसाच होता पडलेला, म्हणजे तेच मला काढून ठेवायचं होतं डब्यामध्ये भरून. तेच मी ते आवरायला घेतलं. मग ते पटपट आवरून घेतलं मी, आणि संध्याकाळच्या बड्डेची तयारी मला करून घ्यायची होती. तर इथे मी आत्यानं आलं लसूण सोलायला दिले. ते आलं लसूण सोलजेपर्यंत इथे मी ज्वारीची भाकरी बनवून घेतले. ज्वारीची भाकरी, चिकनची रस्सा भाजी, कोशिंबीर, भात आणि टोमॅटोची चटणी, हे आणि बिर्याणी, हे सगळं आम्ही स्वयंपाक बनवून घेतलं. मग त्यानंतर प्रांजलच्या बड्डेला आम्ही सुरुवात केलेली आहे. मग सगळ्यात आधी इथे मी ओवाळून घेतलेले आहे. मी ओवाळून घेतल्याच्यानंतर आमच्या आत्या ते सगळेजण आम्ही एक एक करून इथे प्रांजलला ओवाळून घेतलेलं आहोत. ओवाळून घेऊन झाल्याच्यानंतर प्रणित आणि प्रांजल या दोघांनाही केक कट करून घ्यायला लावलोत आम्ही. ते दोघे केक कट करून घेतलेत. मग त्यानंतर आम्ही प्रांजलला इथे केक भरवलो. तिला बघा किती जास्त गडबड आहे केक खाण्याची. तर आम्ही सगळेजण एक एक करून केक तिला भरवलो. ती केक भरवल्याच्यानंतर मग एक एक फोटोही घेतलो आणि व्हिडिओज पण काढलो. मग सगळेजण बसून आम्ही जेवण केलो. तर असा होता आमचा कालचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.